एक गोष्ट पहिला डोकीत भरून घ्या, तुम्हाला जन्म दिलाय देवानं काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि काहीतरी एकदम क्रेझी करण्यासाठी. तुम्हाला हे जे आपण लहानपणीपासून एक म्हण ऐकत आलो की नाही, चादर बघून पाय पसरा, ती चादर फाडून टाका जी आपल्याला सक्सेसफुल होण्यापासून थांबवते. भाई एक खुला आसमा आहे, पुरी जिंदगी आहे. अरे हे पूर्ण जग एक खुली युनिव्हर्सिटी आहे. इथनं शिका, पैसे कमवा, मोठं व्हा. एकच जन्म आहे, परत परत तो जन्म नाही आहे. त्याच्यामुळे पहिला हे डोकीत भरून घ्या. अरे ये वैसी चादर ही नहीं चाहिए भाई, मेरे को जो सक्सेसफुल होने से रोक रही है. पहिला डोकीत भरून घ्या. आपल्याला ही लोकच नको जी आपल्याला निगेटिव्ह करतात. पहिली गोष्ट सांगतो, मुलांचे पंख कातरणारे आपले आई बाबा असतात, आपले घरचे असतात. तो समाज काय म्हणतोय, ते घरचे काय म्हणतात, मला काय व्हायचंय, तुम्हाला तुमच्या आईबाबांना तुम्हाला सक्सेसफुल होताना बघायचं आहे. पण तुम्हाला ते सुद्धा करू द्यायचं नाही आहे जे तुम्हाला करायचं. तुमच्या आईबाबा पहिला तुम्हाला म्हणतील की हे मत कर, हे करू नको, त्याच्या गोष्टी करू नको. तुम्हाला ज्या गोष्टी ठीक वाटतंय तुम्ही त्याच गोष्टी फक्त करा. अजिबात कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नका. हम तुमच्या ओढणे दिले, तुम्हाला काहीतरी क्रेझी करायचं म्हणून देवाने जन्माला हे चिरीक पिरीक अंडू पांडू समाजाकडे लक्ष देऊन, घरच्यांच्याकडे लक्ष देऊन, चादर देख के पैर, हे सगळं चुत्या कन्सेप्ट आहे. भाई आपण तो बडाबत नाही. ती चादर फाडून टाका व्यक्ती जे आपल्याला सक्सेसफुल होण्यापासून थांबवतो. नको द्या आपल्याला ती लोक पण आपल्याला नको आहे आपल्या सोबत. आणि ती चादर ते पहिला कोण म्हणले की नाही, उसके पहिले कान की नीचे लावा. तुम्ही फक्त सक्सेसफुल होण्यासाठी जन्म घेतला आणि तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता तुमच्या कष्टाने, तुमच्या मेहनतीने, तुमच्या हार्डवर्क. आपल्याला गरीब राहायचं नाही, आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे, आपल्याला अतिशय मंद व्हायचं. लक्षात घ्या. पैसा